नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात फामा आसखेड धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी बागायती, भाजीपाला, फळांची झाडे लावली। पाण्याची कमतरता नाही असा विचार करता करता पिके जोर धरू लागली। पण अशा परिस्थितीत पिकांना लागणाऱ्या युरिया खताची मात्र खेड तालुक्यात कमतरता भासू लागली। त्यामुळे शेतकरी पाण्याअभावी नाही तर खताअभावी त्रस्त झालाय। शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे। या संदर्भात वहागावचे उपसरपंच किसन नवले यांना फोनद्वारे विचारणा केली। मात्र नवले यांनी सांगितलं की शेतकरी खत आणायला गेल्यावर खत विक्रेता यांच्याकडून सांगण्यात येतं की युरिया संपलाय, शिल्लक नसल्याची कारणे देतात। शेतकरी मात्र रोज पायीट राजगुरुनगर, चाकण, वासुली फाटा येथे चक्रा मारतात, पण युरिया उपलब्ध होत नाही। अशा परिस्थितीत आमदार बाबाजी काळे, खेड तालुका खरेदी विक्री संघ, बाजार समितीने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांचं हे संकट दूर करावं। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।